आज देव दिवाळी हा सण कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही हा उत्सव ओळखला जातो। पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपण जी दिवाळी साजरी करतो ती अमावस्येला येते आणि देवांची दिवाळी मात्र पौर्णिमेला? काय कथा आहे नक्की या मागची सांगतो। तर कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो, जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू श्रीराम अयोध्येला परतले होते। तो दिवस अमावस्येचाच होता। त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येवासियांनी सगळीकडे दिवे लावून अमावस्येच्या रात्रीचा तो अंधार पूर्णपणे दूर केला आणि आनंदोत्सवही साजरा केला होता। म्हणूनच दिव्यांच्या प्रकाशात त्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो। लक्ष्मी पूजनासाठी देखील अमावस्येची रात्र शुभ मानली जाते। आता या उलट देव दिवाळी, मुख्य दिवाळीनंतर 15 दिवसांनी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला येणारा हा दिवस। पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण असतो, त्यामुळे नैसर्गिकरित्या त्या दिवशी खूप प्रकाश असतो। याच दिवशी भगवान शंकरानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं। या विजयाच्या आनंदात सर्व देवतांनी मिळून दिवे लावून हा उत्सव साजरा केला, म्हणूनच याला देवांची दिवाळी म्हटलं जातं। ही देव दिवाळी प्रामुख्याने काशी वाराणसी इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। या दिवशी गंगेत किंवा गंगाजल वापरून स्नान करणं, भगवान शंकर व विष्णूची पूजा करणं, तसंच शुभ वेळेला दीपदान करणं हे पुण्यकारक मानलं जातं। दीपदान केल्याने दुःख आणि अज्ञान दूर होतं, तसेच घरात सुख समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। आजच्या पूजेचा प्रदोष काळ हा संध्याकाळी 5:15 ते 7:50 वाजेपर्यंतचा, म्हणजेच एकूण 2 तास 35 मिनिटांचा असा सांगितला गेला। तुम्ही कशी साजरी करता देव दिवाळी कमेंटमध्ये नक्की सांगा।